आज आपल्या सोबत आहे अक्षय स्टडी अब्रॉड कन्सल्टंट्सच्या सेंटर मॅनेजर सायली खांडेतोड मॅडम. यांना स्टडी अब्रॉड क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव आहे. तुम्ही स्टडी अब्रॉड साठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कसे मार्गदर्शन करतात? याच्यामध्ये आता कसं आहे, अर्थातच करिअर म्हटला की योग्य निवड करणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. त्याच्यामुळे जेव्हा विद्यार्थी आणि पालक आमच्याकडे येतात तेव्हा सगळ्यात पहिले तर आम्ही विचारात घेतो की त्या मुलाचा प्रोफाईल काय, त्याच्या मुळात काय एक्सपेक्टेशन्स आहेत, कारण शेवटी परदेशात तो जाणार आहे. त्याच्या अनुषंगाने त्याला काय करायचं आहे करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, हे काही मुद्दे आहेत की जे सगळ्यात पहिले विचारात घेतले जातात. आणि त्याच्या जोडीने अर्थातच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फायनान्स, कारण पालकांच्या दृष्टिकोनातनं ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग अशा वेळी त्या मुलांच्या पालकांची आर्थिक स्थिती काय आहे, त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे, तर या सगळ्या गोष्टींची योग्य माहिती घेऊन म्हणजे त्यांची फायनान्शियल प्रोव्हिजन, त्या मुलांचा प्रोफाईल आणि त्यांचे एक्सपेक्टेशन्स या सगळ्यांची योग्य सांगड घालून त्यातनं जो योग्य पर्याय आपल्याला त्यांना देता येईल त्यानुसार आम्ही त्यांना सुचवतो. आणि मग मार्गदर्शन तर होतच, त्याच्या जोडीने मग एकदा त्यांनी निर्णय घेतला की त्यासाठी लागणाऱ्या परीक्षांची तयारीमध्ये त्यांना मदत करणं, पुढे जाऊन ऍडमिशन करणं, विजाची प्रोसेस करणं, या सगळ्यांमध्ये पण आम्ही त्यांना मार्गदर्शन देतो. अक्षय स्टडी अब्रॉड ही संस्था विद्यार्थी व पालकांना एज्युकेशन लोन साठी मदत करते का? निश्चित मॅम. म्हणजे आता असं तुम्ही म्हणाल हे अगदी बरोबर आहे. शेवटी परदेशी शिक्षणाला जायचं तर सगळ्या गोष्टी फायनान्सवर येऊन अडतात आणि आपण असं एक्सपेक्ट नाही करू शकत की सगळ्यांकडेच तेवढं फायनान्सचा म्हणजे बजेट रेडी असेल. मग अशा वेळी एज्युकेशन लोन हा एक खूप महत्त्वाचा टप्पा येतो. तर आमच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या बँका किंवा ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात हे अप्रोच करत असतात. त्यानुसार आपण त्यांचे बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स अरेंज करतो किंवा मग सेमिनार्स वगैरे घेतो, वर्कशॉप्स घेतो आणि ज्यांच्यामध्ये आपला प्रयत्न असतो की ते विद्यार्थी, त्यांचे पालक आणि या बँकांमध्ये आपण एक समतोल घडवून आणतो. म्हणजे त्यांना खूप वेळ आधी व्यवस्थित सगळी माहिती दिल्या जाते की त्यांना साधारण फायनान्शियल प्रोव्हिजन्स कधी लागणार आहे, ते त्यांनी कशा पद्धतीने केले पाहिजे, म्हणजे त्यांना एज्युकेशन लोन वगैरे सगळं व्यवस्थित वर्कआउट करता येईल. सो मुलांच्या म्हणजे काय म्हणतात एक सेफ्टीसाठी म्हणा किंवा एक त्यांना ऍडिशनल सर्व्हिस म्हणून म्हणा, आमचे पण काही बँकांसोबत टायअप्स आहेत, जसं की सारस्वत बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे. सो या बँकांचे जे म्हणजे ऑफिशियल्स आहेत तर ते सुद्धा टाइमली मॅनर वरती येऊन आमच्या स्टुडंट्सला खूप व्यवस्थित मार्गदर्शन करत असतात. स्टडी अब्रॉड साठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जॉब गॅरंटी असते का? मॅम खरं सांगायचं तर जॉबची गॅरंटी म्हणून अशी नसते. म्हणजे अर्थातच मी हे समजू शकते की जेव्हा परदेशात एखादी व्यक्ती जाते तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला तिकडनं खूप हाय पेईंग जॉब लागणार आहे, आपले बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग असणार आहेत वगैरे. सो माझं एक काउन्सिलर म्हणून मत असं असेल की या गोष्टी येतात ओघाओघाने, म्हणजे जॉब हा मिळतोच जर स्टुडंट स्वतः चांगला असेल, तो एफर्ट्स घेण्याची त्याची जेन्युइन तयारी असेल, त्याचा तिथला परफॉर्मन्स कसा आहे, तो किती ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्यांनी नेटवर्किंगवर किती काम केलंय, तर या सगळ्या दृष्टीच्या बेसिसवरती म्हणजे त्यांना जॉब हा दिला जातो. बट म्हणजे तुम्ही जेव्हा हा निर्णय घेताय तेव्हा फक्त जॉब फोकस न राहता उलट तुम्ही या अँगलनी विचार केला पाहिजे की तिथे गेल्याआधी तुम्हाला किती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकायला मिळते किंवा त्या क्षेत्रामधली जी सगळ्यात मोस्ट अपडेटेड मेथॉलॉजीज असतील, सो ती मेथॉडॉलॉजी काय असते, तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या देशांमधली मुलं येतात, तर तिथे आल्यानंतर तुमचं एक कल्चरल सोशल इम्प्रुव्हमेंट ज्या होतात, एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी होते, ही माझ्या दृष्टिकोनातनं जास्त महत्त्वाचे ऍस्पेक्ट्स आहेत ज्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि ऑब्व्हियस आहे शेवटी एवढा खर्च करून आपण जाणं आहे म्हटल्यावर पुढे जाऊन जॉब कसा असणार हे महत्त्वाचं असतं. तर जसं मी आधी म्हटलं की ते आपल्या एफर्ट्स वरती बेस्ड आहे. सो खूप रेअर केसमध्ये असं होतं की काही स्टुडंट्सला थोडा जास्त स्ट्रगल करावा लागतो, बट अदरवाईज तुमच्यामध्ये कॅलिबर असेल तर डेफिनेटली तुम्हाला जॉब हा मिळणारच आहे. तुम्ही अक्षय स्टडी अब्रॉड मार्फत दुबई या देशात युनिव्हर्सिटी व्हिजिट साठी गेला होता. निश्चित दुबई ही पहिल्यापासूनच माझी एक ड्रीम डेस्टिनेशन राहिली आहे आणि त्याची ही जी संधी आहे ही आमच्या डिरेक्टर्सने मिस्टर अँड मिसेस कोरे यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये मला आणि माझ्या सोबतच आमचा जो सिनियर स्टाफ होता आम्हाला दुबईला नेले होते, पर्टिक्युलरली युनिव्हर्सिटी व्हिजिटसाठी. सो तेव्हा आम्ही बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजना व्हिजिट केलं, जसं की युनिव्हर्सिटी ऑफ वोलॉंगॉंग आहे, मिडलसेक्स युनिव्हर्सिटी आहे, हेरिटेज व्हाईट युनिव्हर्सिटी
युनिव्हर्सिटी आहे किंवा ऑस्ट्रियाची युनिव्हर्सिटी होती मॉड्यूल युनिव्हर्सिटी, एमिटी युनिव्हर्सिटी, तर या काही कॅम्पसेसना आम्ही व्हिजिट केलं होतं. म्हणजे तोपर्यंत कसं मला जे ट्रेनिंग मिळालं होतं त्या अनुषंगाने तर मी मुलांना गाईड करायचीच, बट एक प्रत्यक्षदर्शी तो अनुभव जो होता तो खूप महत्वाचा होता. म्हणजे तिथे जाऊन आम्ही हे समजून घेऊ शकलो की खरंच त्यांची युनिव्हर्सिटी कॅम्पस कसे असतात, इन्फ्रास्ट्रक्चरल सपोर्ट किती आहे, त्यांच्या लॅबोरेटरीज किती वेल डेव्हलप्ड आणि वेल इक्विप्ड आहेत, त्यांच्याकडे नक्की काय प्रोसिजर्स फॉलो करतात, टीचिंग मेथोडॉलॉजी कशी असते, किंवा त्यांचे जे महत्वाचे स्टाफ मेंबर्स आहेत तर त्यांच्या डेलिगेट सोबत पण आपण थोडी चर्चा केली होती तेव्हा की ऍडमिशन प्रोसिजर नक्की कशा असू शकतात. सो या सगळ्या गोष्टीतनं मी असं म्हणू शकते की प्रत्यक्ष तो अनुभव घेतल्यामुळे आता जेव्हा आम्ही मुलांना गाईड करतो तर त्याच्यामध्ये नुसतंच नॉलेज नाही तर त्या कॉन्फिडन्सने आणि त्यांनी काय अचूक केलं पाहिजे याच्यासाठी त्याची खूप मदत होते. सो तेव्हाच आम्ही आमच्या काही अजून मुलांना पण भेटलो होतो जे काही वर्षांपूर्वी आमच्याकडूनच गेले होते, तर आता ती मुलं खरंच तिथे कशी आहेत किंवा एक जेन्युनली म्हणजे परदेशी गेल्यानंतर मुलाचं स्टुडंट लाईफ कसं असतं हे जेव्हा पूर्ण व्यवस्थित अनुभव घेतलाय तर मला असं वाटतं की आज मुलांना मी सांगताना तो कॉन्फिडन्स जेव्हा त्यांच्यापर्यंत पण कॅरी फॉरवर्ड होतो ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही 12 वर्ष अक्षय स्टडी व परदेशी शिक्षण घेत आहात. तुम्हाला या क्षेत्रात कुठली वैशिष्ट्य जाणवतात? ओके, सो फर्स्टली येस, या फील्डबद्दल बऱ्याच जणांना कुतूहल असतं आणि वैशिष्ट्य म्हणाल तर तशी खूप आहेत. मला पर्सनली जे सगळ्यात भावलेलं वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे की परदेशी शिक्षण हे एज्युकेशन फील्डशी रिलेटेड आहे. सो आपण असं म्हणू शकतो की कुठल्याही विद्यार्थ्यासाठी किंवा त्याच्या घरच्यांसाठी करिअर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. मग अशा वेळी जर त्यातही आपण परदेशात विचार करतोय तर नक्की आपल्यासाठी काय संधी आहेत, काय पर्याय असू शकतात, कुठली कंट्री योग्य असेल, कुठला प्रोग्राम आपण केला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही त्यांना मदत करतो किंवा हा एक महत्वाचा निर्णय घेण्यासाठी जेव्हा आम्ही त्यांना असिस्ट करतो तर त्यातून मिळणारं जे समाधान आहे हे सगळ्यात मोठं आहे माझ्या दृष्टिकोनातून. आणि त्याच्या जोडीनेच आपण निश्चित असं म्हणू शकतो की हे जे क्षेत्र आहे इथे ना कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे. म्हणजे म्हणायला जरी म्हटलं की आता मी 12 वर्षापासून आहे तरी अजून सुद्धा येणारा प्रत्येक विद्यार्थी आणि त्याचा प्रोफाईल हा माझ्यासाठी एक नवीन संधी घेऊन येतो की मी पण अजून त्याच्यात अभ्यास करू शकते की नवीन काय पर्याय सुचवता येतील किंवा अजून नवीन मॉडिफिकेशन्स काय असू शकतात हे पण आपण त्यात विचार करू शकतो. त्यामुळे असं म्हणू शकतो की एक कंटिन्युअस लर्निंगसाठीचं जे मोटिवेशन असतं ते मला या क्षेत्रावरनं भरपूर मिळालं आहे. दिस इनिशिएटिव्ह इज ब्रॉट टू यू बाय अक्षय स्टडी अब्रॉड कन्सल्टंट्स इन नाशिक.